हॅलो दोस्तो, राधे राधे, शुभ सकाळ. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे बाऱ्याला बाजाराला. तर मी आणि पूजा आणि पूजाची आई तिन्ही मायलेकं चाललेलो आहोत आम्ही. तर जाऊया, बाजार करणार. उद्या नागपंचमी आहे, त्याच्यामुळं बाजार करायला चाललो आहे. आणि पूजाला थोडं इंजेक्शन द्यायला, कारण ती थोडी आजारी आहे त्याच्यामुळं. तर जाणार आहोत. आणि मेन म्हणजे पायी जातो आहे, कारण आम्ही डोंगराच्या पायथ्याशी आमचं घर आहे. आम्ही माळात राहतो त्याच्यामुळं, आणि गाडीवर जायला लांबून फेरा पडतो, त्याच्यामुळं पायी चाललो आहे. आणि खूप मोठा डोंगरमध्ये येतो आहे. तर आपण डोंगरावरून तुम्हाला नेचर दाखवायचं आहे. कसं काय नेचर दिसतंय काय ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे. तर मित्रांनो, ब्लॉग पूर्ण पाहायचा आहे. तर हे पहा, पूजाशी मागून येते आहे. मोठा डोंगर आहे त्याच्यामुळं आता खूप भंगवणार आहे मित्रांनो. हे पहा, पूजा तर चालेल, ती पण चालेल. पाहू कोण भंगतंय कोण नाही ते. कारण मोठा डोंगर चढायला ना खूप थकवा येतो, कारण उंच डोंगर आहे त्याच्यामुळं खूप थकवा येतो. तर आता वरती गेल्यावर तुम्हाला दाखवतो. वरून नेचर एकदम जबरदस्त असं दिसतंय, एकदम मस्त असं नेचर दिसतंय मित्रांनो. आणि पावसाळ्याच्या वेळेस तर एकदम नितळ असं वातावरण, नितळ असा निसर्ग दिसतोय. तर पाहूया वरती जाऊन पण, आणि जसं जसं वरती जाऊ तसं तसं तुम्हाला वरून नेचर दाखवणार आहोत आम्ही. तर चला. आणि एवढ्या मोठ्या डोंगराला तरी शेती केली जाते आमच्या ग्रामीण भागामध्ये. हे पहा, इकडं नागली लावलेली आहे एवढ्या मोठ्या डोंगराला. आणि इकडे पाहिलं तर इकडे पण नागलीचं रोप आहे. आणि हे पहा इथून कसं नेचर दिसतंय. आणि इकडे पण पहा नागली लावलेली आहे. हे पहा डोंगराला पण. आणि हे पहा नेचर कसं दिसतंय. आणि तुम्हाला मी आमचं घर दाखवतो इथून. तर मित्रांनो, हे पहा, हे निळे पत्र्यांचं घर जे दिसतो ना, ते आमचं घर आहे. आणि हो पहा इकडचा मोठा डोंगर. तर हो डोंगर आपल्याला चढायचा आहे, एवढा मोठा. तर जाऊया फटाफट, कारण अर्ध्या रस्त्यावर आलो तरी घाम निघलेला आहे भरपूर. अजून तर सुरुवात आहे मित्रांनो चढायची. वरून तर लय जबरदस्त असं नेचर दिसतंय. इकडे पहा रानटिवरा मित्रांनो. आमच्याकडे ह्या फुलाला टिवरे म्हणतात. आणि आता सुरुवात झालेली आहे. इकडे पण गावाकडे जास्त करून गुलाबी कलरचे असतात फुलं, कारण जे रानातले असतात फुलं ते गुलाबी कलरचे असतात. का भंगवला लगेच? तुला भंगवला पूजा? भंगवला का नाही? चला पटकन, बाजार उठवून जाईल तिकडं. तर हे पहा टिवऱ्याचे झाडं भरपूर आहेत. तर आता हे एकदा फुलायला सुरुवात झाली म्हणजे भरपूर फुलतील. हे पहा. तर हे पहा मित्रांनो, आता पूजाला उचलून घेतलंय, कारण भरपूर मोठा डोंगर आहे तुम्हाला मी सांगतोय केव्हापासून. त्याच्यामुळं लगेच खूप थकवतं ना, त्याच्यामुळं हिला आता चालायला पण खूप थकवा आला आहे. त्याच्यामुळं आता उचलून घेतलंय थोडा. तर चला. तर आम्ही आता निम्म्यापर्यंत आलोय. आणि भरपूर घाम, म्हणजे भरपूर घाम निघाला, म्हणजे वाईट काम झालंय. खूप थकवा आलाय. गाडीवर जायचं होतं पण पाणी उघडं आहे त्याच्यामुळं पायी चालू. पूजा काय दाखवते? तर हे पहा, ह्या ठिकाणी जास्तच टिवऱ्याचे फुलं लागलेले आहेत. हे पहा तिकडे. आणि खाली दाखवतो तुम्हाला, इकडे पण भरपूर लागलेले आहेत.
हम्म. आणि तुम्हाला खाली दाखवतोय पहा डोंगराला. तुम्हाला हे खाली सगळे टिवऱ्याचे जास्त फुलं दिसतील. रान टिवरे आहेत ते. हे पहा इकडे पण तुम्हाला दाखवतो भरपूर. अजून तर फुलायला जास्त सुरुवात झाली नाही त्याच्यामुळं थोडे कमी. आणि इथून नेचर कसं दिसतंय पहा, लय जबरदस्त. आणि लांब लांब डोंगर बिंगर, आमची डोंगर दऱ्यातली लाईफ आहे गावाकडची. तर हे पहा आता पूर्ण डोंगर आम्ही चढून वरती निघलो आहे. आणि वरून आता शेवटचं नेचर दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. तर हे पहा एकदम मस्त दिसतंय. आता पूर्ण डोंगर आम्ही आता चढलो. हे पहा भंगवला का नाही हो तू म्हणलं पूजा, तुला भंगवला भंगवला का नाही तुला? तर मित्रांनो पूर्ण डोंगर चढून झाला. आता इथून थोडं जवळच आहे बाजार. तर छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.